हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीमध्ये सध्या पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष भिसे। संतोष, हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच संततधार पाऊस पडतोय। आज ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नक्कीच प्रथमेश, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून पाऊस आहे। मात्र आज जो आहे तर सकाळपासून पावसाचा जोर चांगला आहे, कारण पावसाने चांगल्या प्रकारे जे आहे कमबॅक केलेला आहे। त्यामुळे शेती पिकांना याचा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर नदी नाले जे आहेत ते भरून वाहत आहेत। एकंदरीत सांगायचं तर जिल्ह्यातील धरणं ही कोरडी म्हणजे कमी होतं आणि आज जे आहे त्या धरणामध्ये पाणी पातळी वाढ होणार आहे। आणि अजूनही जर पाऊस जर असा कायम काही दिवस राहिला तर निश्चितच जिल्ह्याची जी पाणी पातळी असेल ती वाढण्यास मदत होणार आहे। आणि खरीपाचं तर पीक येईलच, मात्र रब्बीच्या पिकांना देखील या पावसामुळे दिलासा मिळणार आहे। सध्या जिल्ह्यामध्ये जवळपास 18 मिलीमीटर पाऊस जो आहे तर प्रशासनाकडे नोंद झालेला आहे। आणि आपत्ती व्यवस्थापना देखील नदीकाठच्या गावांना जे आहे तर सतर्कतेचा इशारा दिला आहे। आपत्ती व्यवस्थापन देखील सतर्क आहे। प्रथमेश, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।